श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी मेगास किचन फूडमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी आज आहे ना छान असा प्रसादाचा शिरा करत आहे. तर तुम्ही ना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. मागच्या व्हिडिओने तुम्ही भरपूर सपोर्ट केला आहे, पण तुम्ही सबस्क्राईबच करत नाही चॅनल, तर प्लीज सबस्क्राईब करा. माझे 500 सबस्क्रायबर झालेले आहेत. आता मला 1000 सबस्क्रायबर करायचे आहेत. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. मी 2 वाटी रवा घेतले आहे, 2 वाटी साखर घेतली, या वाटीने मोजून घेतलेले आणि 1 वाटी तूप घेतलेले आहे आणि ड्रायफ्रूट्स कट करून घेतले आणि 2 केळी घेतले. केळी असे पिकलेले घ्यायचे आहेत आपल्याला. तर आहे ना या वाटीच्या याच्याने मी 2 वाटी पाणी आणि 2 वाटी दूध घेते. या वाटीचंच प्रमाण ठेवायचं आहे आपल्याला. आणि ना हे आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे. गरम करायला ठेवलं ना तर जास्त म्हणजे असं उकळायचं वगैरे नाही, नॉर्मल गरम करून घ्यायचं आहे, फक्त कोमट वगैरे नाही, पण गरम करायचं आहे. आणि त्याच्यानंतर मी तोपर्यंत केळी कट करून घेते. आता मी सांगते की माझे ना व्हिडिओ मागच्या व्हिडिओमध्ये भरपूर जणांनी बघितले, पण आहे ना सबस्क्राईबच कोणी करत नाही. माझे किती 500 सबस्क्रायबर झालेले आहेत. मला ते 1000-1500 सबस्क्रायबर तरी पाहिजेत. तर प्लीज जास्तीत जास्त जणांनी सपोर्ट करा माझ्या यूट्यूब चॅनलला. तर आता केळी कट करून झालेले आहेत. तर मी ना हे तूप टाकते, थोडंसंच तूप टाकते. पहिले हे ड्रायफ्रूट तळून घेते. मी थोडेसेच घेतलेले, आमच्या इथे शिऱ्यामध्ये कमी आवडतात, मी थोडेसेच घेतले, तुम्ही जास्त घेऊ शकतात. हे तळून झालं की आपण परत त्याच वाटीत काढून ठेवायचे आहेत. वाटीत काढल्या गेल्याच्यानंतर हे बाकीचं जे तूप होतं ते त्याच्यात ओतून द्यायचे पूर्णपणे. आणि ना याच्यामध्ये हा रवा टाकून छानपैकी भाजून घ्यायचा आपल्याला. गुलाबी रंग येण्यापर्यंत हा रवा आपल्याला छान मस्तपैकी भाजून घ्यायचा आहे. एकदम स्लो टू मिडियम गॅसवर आपल्याला भाजून घ्यायचं आहे. एकदम असा गुलाबी रंग येण्यापर्यंत जास्त भाजायचा नाही, नाहीतर आपल्या शिऱ्याची चव थोडीशी बिघडते. हे बघा आता सगळं शिरा असा मोकळा झालेला आहे, रवा मोकळा झाला. त्याच्यामध्ये आता ही कट केलेली केळी टाकायची आणि थोडीशी केळी ना आपल्याला पिकलेली घ्यायची आणि असं तुपात भाजून घेतलं तर वास येत नाही केळीचा प्रसादामध्ये. तर आता थोडं थोडं करून हे मस्त छान असा आपला रवा भाजलेला आहे. तर हे दूध आपल्याला थोडं थोडं करून त्याच्यात टाकायचं आहे. जास्त टाकायचं नाही, हातावर येण्याची शक्यता असते, डायरेक्ट असं वरती येतं ते. तर आहे ना हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. मिक्स गेल्याच्या नंतर आहे ना एकूण एक गिटोई त्याची फोडून घ्यायची आपल्याला. गिटोई फोडून घ्यायची आणि 5 मिनिट आपण कमी गॅसवरती याला झाकून ठेवायचं. त्याच्यानंतर आपल्याला आहे ना बघायचं, हे बघा तुम्ही किती छान असा तूप सुटलेल्या साईडने. आता ते झालं त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये साखर टाकायची. साखर टाकून व्यवस्थित मिक्स करायचे, जेणेकरून असे सगळे व्यवस्थित मिक्स झाले पाहिजे. आणि ह्या स्टेप जर केल्या ना तर शिरा एकदम छान असा मऊ होतो आणि खायला पण इतका छान लागतो. तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा. परत मी 5 मिनिट झाकून ठेवत आहे त्याला. आणि हे बघा किती छान असा झालेला आहे शिरा आपला. त्याच्यावरती हे तळलेले ड्रायफ्रूट्स टाकून द्यायचे आणि मिक्स करून घ्यायचा. आणि हा शिरा सत्यनारायणच्या पूजेसाठी आपल्या रेडी आहे. तर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. प्लीज जास्तीत जास्त जणांना सबस्क्राईब करा, सपोर्ट करा, प्लीज सपोर्ट करा.